पुण्याच्या जमीन प्रकरणात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात वेळ मागितला। कोर्ट म्हणतंय वेळ हवा असेल तर लाडकी बहीण योजना थांबवू। जरांगेंकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मिनल खदगावकर इच्छुक। मुलाखतीसाठी येताना डेटा घेऊन येण्याचं जरांगेंचं इच्छुकांना आवाहन। काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक। मराठवाडा विदर्भासाठी सर्वाधिक प्रतिसाद, तर 288 मतदारसंघातून 2500 अर्ज। दिल्लीत भाजपची शनिवारी महत्त्वाची बैठक। वर्किंग राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। पक्ष सदस्य नोंदणीसाठीही कॅम्पेन। पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी कंपनीचा थकीत मालमत्ता कर भरला। पिंपरी चिंचवडमधल्या कंपनीचा लिलाव टळला। पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। सामाजिक कार्यकर्त्याला जमिनीच्या वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, तर आज पाथरी बंदची हाक। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यात 300 कोटी रुपयांचा घोटाळा पुन्हा चर्चेत। सचिव व्ही राधांच्या बदलीनं प्रशासन हादरलं। INS विक्रांतच्या फंडात घोटाळा केल्याची किरीट सोमय्यांची केस बंद करायला कोर्टाचा नकार। आर्थिक गुन्हे शाखेचा रिपोर्ट कोर्टानं फेटाळला। सभांना 1 लाखाची गर्दी जमवली तरच आमदारकीची उमेदवारी। उदय सामंत यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक वक्तव्य। म्हाडाच्या सदनिकांचं वितरण संगणकीय सोडतीद्वारेच। अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा। म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचं आवाहन। सर्वजण समान आहेत। बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांचं पहिल्यांदाच हिंदूंना सुरक्षेचं आश्वासन, तर ढाकेश्वरीलाही दिलीये भेट। पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सरकारचं 10 कोटी रुपयांचं बक्षीस। भालाफेकीत ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवल्याबद्दल बक्षीस।